आज आपण अतिशय पारंपरिक पद्धतीने गावरान पद्धतीचं हे मटण तयार करणार आहोत. मटण शिजवण्याची एक खास पद्धत वापरणार आहोत की ज्यामुळे अतिशय मस्त असं मऊ लुसलुशीत मटण शिजेल. बरं, आपण कुकरचा वापर न करता झटपट मटण कसं शिजवता येईल याची सुद्धा एक खास पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे अतिशय मस्त स्वतःच्या पाण्यावरती मटण व्यवस्थित शिजतं आणि छान असं मऊ लुसलुशीत तयार होतं. असं हे झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीचं मटण कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी पाऊण किलो इतकं हे मटण घेतलेलं आहे. मटण व्यवस्थित 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ असं धुतलेलं आहे. मुळात म्हणजे काय करायचं, यावर भरपूर असं मीठ घालायचं, व्यवस्थित मटणाला चोळायचं आणि 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ मटण धुवायचं, म्हणजे ते व्यवस्थित आणि निर्जंतुक तयार होतं. आता हे धुतलेलं मटण आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि इथे अळणी रस्सा कसा तयार करायचा किंवा मटण कसं शिजवून घ्यायचं हे पाहणार आहोत. इथे मी काही खडे गरम मसाले घेतले आहेत. त्यामध्ये तमालपत्र, 2 हिरव्या वेलच्या, 1 दालचिनीचा तुकडा, स्टार फूल, 2च लवंगा घ्यायच्या आणि 4 काळे मिरी घ्यायचे आहेत. फार आपल्याला उग्र असं वाटण किंवा फार गरम मसाल्यांचा वापर सुद्धा करायचा नाहीये. आता यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून अगदी या अशा चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या मस्त अशा सोनेरीचा रंग येईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे गरम मसाल्याचा सुवास आणि लसणाचा सुवास छान यामध्ये येतो. त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा, त्यातला सुद्धा अर्धाच कांदा आम्ही इथे घेतलेला आहे. फार कांद्याचा सुद्धा वापर करायचा नाही, नाहीतर मटणाला ना गोडसर चव येते. आता कांदा सुद्धा फार आपल्याला परतायचा नाहीये, फक्त तो हलकासा असा मऊसूत झाला पाहिजे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचं. हिंग हे मात्र आवर्जून घाला, म्हणजे मटणाचा जो एक वेगळा स्मेल असतो तो येत तर नाहीत. बरोबरीने मटण चवीला सुद्धा छान लागतं आणि पचायला सुद्धा हलकं होतं. आता यावरती धुवून घेतलेलं हे मटण घालून घ्यायचं. गॅसची आच मोठा ते मध्यम करायचा आहे आणि हे मटण चांगलं असं या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. हे असं मटण शिजवण्यासाठी आपल्याला जाड तळाचं भांड घ्यायचं आहे, म्हणजे मटण अजिबात करपत नाही. म्हणूनच ही मी जाड तळाची ट्रायप्लायची कढई वापरलेली आहे. या कढईला हे जे 2 हँडल आहेत, त्यामुळे आपल्याला कितीही मोठ्या प्रमाणात जरी काही असं परतायचं असेल तर हँडल असल्यामुळे व्यवस्थित पकडता सुद्धा येतं. आणि ही घेतलेली मी जी कढई आहे ती द इंडस व्हॅली या कंपनीची आहे, ट्रायप्लायची आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. बरोबरीने जर तुम्ही प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल. आता बघा, मस्त असं हे आपण 2 ते 3 मिनिटं मटण चांगलं असं परतून घेतलेलं आहे. मटणाचा हलकासा असा रंग बदलायला हवा आणि मटण थोडंसं असं आकसल्यासारखं दिसतं. असं हे परतून घेतलं ना की मटणाला चवही खूप छान येते आणि जो अळणी रस्सा तयार होतो ना तो सुद्धा मस्त असा दाटसर तयार होतो. आता काय करायचं, गॅस अगदी लहान करायचा आहे. यावर एखादं झाकण ठेवायचं, जे अगदी व्यवस्थित झाकण बसतं ना असं झाकण ठेवायचं आणि वर आपल्याला झाकणावर असं पाणी ठेवायचं आहे. साधारण ग्लासभर इथे मी पाणी या झाकणावर ठेवलेलं आहे. गॅस लहान करायचा आणि हे झाकणावरचं पाणी जोवर गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं झाकून शिजवायचं आहे. मटण स्वतःच्याच अंगच्या पाण्यावरती व्यवस्थित असं सुरुवातीला शिजतं. बघा, आपण होऊन याला बरंच असं पाणी सुटलेलं आहे. म्हणजेच काय, मटणामध्ये जे पाणी असतं ना ते सगळं रिलीज होतं आणि मटण मुळात चवीला छान होतं. आधीच जर आपण पाणी घातलं तर मटण पाणचट होतं. ही अतिशय पारंपरिक पद्धत आहे. या पद्धतीने एकदा तरी तुम्ही मटण शिजवून पहा, चवीला एकदम भारी होतं. आता पुन्हा झाकणावर पाणी ठेवलं आणि हे पाणी गरम झालं की पुन्हा आपण आत ओतायचं. आपल्याला कितपत रस्सा बनवायचा आहे ना त्या अंदाजाने किंवा अळणी रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही हे गरम पाणी सतत आत थोड्या थोड्या वेळाने ओतू शकता. आता मी याच पद्धतीने हे मटण असंच शिजवून घेणार आहे. तोवर आता आपण इथे वाटणाची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 1 चमचा धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि 1 चमचा खसखस घ्यायचा आहे. हे सगळं आपल्याला कोरडे जिन्नस हलकेसे भाजायचे आहेत. हलकेसे म्हणजे किती, तर अगदी फक्त यामधलं मॉइश्चर जायला पाहिजे आणि मिनिटभर फक्त हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. फार असं करपवायचं नाही किंवा रंग सुद्धा बदलायचा नाहीये, फक्त हलकंसं मॉइश्चर निघून जाईपर्यंत हे भाजून घेतलं.
हे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तोवर आता इथे साधारण 1 चमचा इतकं तेल घातलं. त्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा सुद्धा अगदी कमी, पाव वाटी म्हणू शकता, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप हे असे मस्त तांबूस रंग येईपर्यंत असे परतून घ्यायचे आहेत आणि मग ते काढून घ्यायचे. यापेक्षा गडद रंग करू नये, नाहीतर कडसर चव आपल्या मटणाला येऊ शकते. आता हे दोन्ही जिन्नस एकत्रित काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून तो घेतलेला आहे. त्याचबरोबर 7 ते 8 लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आल्याचे तुकडे साल काढून असे करून घेतलेले आहेत. आता हा कांदा सुद्धा आपल्याला चांगला असा मस्त परतून घ्यायचा आहे आणि बरोबरीने आलं आणि लसणाचा सुद्धा कच्चा वास निघून जाण्यासाठी कांद्याबरोबरच हे मी चांगलं असं तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर मटणाला मस्त अशी चटपटी चव येण्यासाठी एक मध्यम आकाराचा गावरान टोमॅटो माझ्याकडे होता, तो मी इथे वापरलेला आहे. तो सुद्धा आपल्याला चांगला असा थोडासा मऊसूत होईपर्यंत आणि टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत चांगला असं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो घालणं ऐच्छिक आहे, पण रश्श्याला दाटसरपणा सुद्धा येतो, छान अशी चवही येते आणि एक चटपटीतपणा येतो. हलकासा असा मऊसूत होईपर्यंत टोमॅटो मी परतून घेतला. गॅस बंद करायचा आणि सगळे मसाल्याचे पदार्थ काढून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये आपल्याला हे असे थंड करायला ठेवून द्यायचे आहेत. सर्वप्रथम खोबरं आणि आपण सुके मसाले जे आपण भाजून घेतले ते यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. पाणी न घालता सुरुवातीला हे जेव्हा असं वाटतो त्यावेळेस ते अगदी मस्त फाईन असं वाटलं जातं. खोबऱ्याचे तुकडे किंवा कुठेही खडे गरम मसाले अजिबात शिल्लक राहत नाही. आता कांदा, टोमॅटो, खोबरं हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्रितपणे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडीशी मी कोथिंबिरीची देठं सुद्धा घातलेली आहेत, त्याच्याने स्वाद खूप छान येतो. आणि बघा अगदी बारीक पाणी न घालता, कारण टोमॅटो घातला होता ना, त्यामुळे पाणी न घालता सहजपणे हे वाटण मस्त असं तयार झालेलं आहे. आता इथे आपण जे मटण शिजायला ठेवलं होतं ना, त्याला सुद्धा साधारण 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आणि बघा 15-20 मिनिटांमध्ये ना व्यवस्थित असं मटण शिजतं. आपण शिजले का मटण ते बघूया. मी मोठा ते मध्यम आच करून हे मटण चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे. बघा साधारण 20 मिनिटांमध्येच अगदी व्यवस्थित मटण शिजतं. तोवर आपली इथे वाटणाची तयारी सुद्धा झालेली आहे. असं हे मऊसूत मटण अगदी वयोवृद्ध असो किंवा लहान बाळं असो सगळ्यांना खाता येईल इतकं व्यवस्थित मऊसूत या पद्धतीने जर केलं, गरम पाण्यामध्ये शिजवलं तर छान असं झाकणावर पाणी ठेवून ठेवून हे मटण शिजवून घ्यायचं, म्हणजे झटपट सुद्धा शिजतं आणि छान असं चवदार तयार होतं. आता इथे जर कोणी लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी तुम्ही हा असा अळणी रस्सा सुद्धा काढून ठेवू शकता, किंवा यामध्ये जर अळणी भात जो बनवतात ना तो सुद्धा या पाण्यावरतीच तयार केला जातो, किंवा तुम्ही हे रश्श्यासाठी सुद्धा पूर्णपणे पाणी वापरू शकता. आता इथे मी एक पितळी पातेलं ठेवलेलं आहे. यामध्ये साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून इतकंच तेल घालून घेतलेलं आहे. फार सुद्धा तेल घालण्याची गरज नाही. आता यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ना ते घालायचं. आपण यामध्ये टोमॅटो घातला होता ना वाटणामध्ये, त्यामुळे आपल्याला पाणी घालण्याची गरज पडली नाही आणि टोमॅटोने मस्त असं चटपटीत आपलं वाटण किंवा रस्सा तयार होणार आहे. आता बघा रंग बदलेपर्यंत आणि हे असं कडेने तेल सुटेपर्यंत चांगलं मी परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये साधारण 2 चमचे हा माझा घरगुती मसाला वापरलेला आहे. यामध्ये काही गरम मसाल्यांचं सुद्धा प्रमाण आहे, त्यामुळे मी जास्तीचा गरम मसाला इथे आता वेगळा वापरलेला नाहीये आणि अगदी 2 चिमूट इतकी हळद वापरलेली आहे. आता हे मसाले चांगले या वाटणासोबत परतून घ्यायचे आहेत, पण मसाले नुसतेच असे परतले तर त्यांचा करपट वास येऊ शकतो आणि व्यवस्थित हे शिजण्यासाठी मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि ते घालून मसाले चांगले असे परतून घेतले आहेत. बघा मसाल्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे, आपले मसाले परतून झालेले आहेत. आता इथे आपण जे शिजवून घेतलेलं रस्सा म्हणा किंवा याला अळणी रस्सा म्हणू शकता, तो आणि हे मटणाचे तुकडे सगळे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. इथे मी सुरुवातीला फक्त मगाशी बोलायचे राहिले की अळणी रस्सा ज्या वेळेस आपण तयार केला त्यावेळेस त्यामध्ये मी मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला, त्याबद्दल क्षमा असावी. आता हे एकदा चांगलं तळापासून मी हलवून घेतल्यानंतर मला आता ना थोडंसं हे दाटसर वाटतंय, कारण आमच्याकडे थोडं भाकरी चुरून खायला किंवा भातासोबत खायला किंवा वाटीत घेऊन प्यायला हा रस्सा आवडतो, म्हणून आणखीन मी थोडंसं यामध्ये हे गरम पाणी घातलेलं आहे. कधीही लक्षात ठेवा गरम पाण्याचाच वापर करायचा, थंड पाणी अजिबात वापरायचं नाहीये.
आता आपण यामध्ये पाणी वाढवलेलं आहे, वाटण वाढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण सुरुवातीला सुद्धा घातलेलं आहे, पण माझा व्हिडिओ त्यावेळेचा स्किप झाला, त्याबद्दल क्षमा असावी, म्हणून मी आता थोडंच मीठ इथे घातलेलं आहे. आणि रस्सा जेव्हा आपण करतो तेव्हाच मीठ घातलं की मटणामध्ये छान असं मीठ मुरतं आणि चवही खूप छान येते. आता हे एकदा तळापासून हलवून झालेलं आहे. मला रस्सा सुद्धा इतका दाटसर बरोबर वाटतोय, त्यामुळे आता हे असं अर्धवट झाकण ठेवायचं, गॅस अगदीच लहान करायचा आणि 5 ते 10 मिनिटं हे चांगलं असं मंद आचेवर उकळू द्यायचं आहे. बघा काय छान असा तर्री आलेली आहे आणि आपलं हे झटपट गावरान पद्धतीचं मटण तयार झालेलं आहे. बघूनच इतकं छान वाटते ना, बरोबरीने घरामध्ये मस्त असा घमघमाट सुटलेला आहे की बघूनच हे पटकन वाटीत रसा घेऊन प्यावा इतका छान झालेला आहे. आणि या पद्धतीचा गावरान रसा तुम्ही सुद्धा धुळवडच्या दिवशी किंवा कुठल्याही संडे स्पेशल म्हणून तुम्ही बनवू शकता. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.